प्रथमच प्रबोधन करीत असताना पहिल्यांदा ते प्रवचनापासून सुरुवात केली आणि प्रवचन करीत असताना आमच्या दाटमध्ये गावामध्ये गाडीकर कुटुंबामध्ये एक म्हातारीचा गाव होता. त्या गावामध्ये आल्यानंतर त्या गावामध्ये इतके त्यांचे परिचय झाला तर गावातील आणि आसपासच्या गाव खेड्यातील सगळे लोक तिथून पुढे इंदुरीकर महाराज करीत आहे. तिथून पुढे आमच्या गावचे सरपंच कृष्णराम भाडेकर यांनी त्यांना साथ दिली. तेव्हापासून ते दाड नगरीमध्ये कमीत कमी 10 वर्षे राहिले. 10 वर्षानंतर त्यांना असे मुलगी भेटली. त्यांची मिसेस म्हणजे साली काय मंडळी त्यांचं लग्न त्यांनी असं ठरवलं की दाड नगरीत लग्न करायचं. दाड नगरीमध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये एकदम साध्या पद्धतीने लग्न केलं आणि सर्व लोकांना दाखवून दिलं. त्या लग्नाचा खर्च फाटा एकदम बंद केला त्यांनी. तेव्हापासून प्रत्येक गावामध्ये वराती बंद झाल्या, तमाशे बंद झाले यात्रेमध्ये आणि त्यांनी सगळ्या गोरगरिबांना सांगितलं का लग्न कर्ज काढून लग्न करू नका, ऐपतीप्रमाणे लग्न करा, ज्याच्याकडे पैसा असेल त्यांनी लग्न करा. तेव्हापासून ते असे हे झाले काय प्रसिद्ध झाले आणि त्यांना महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांना ऑर्डर मिळू लागला कीर्तनाचा आणि खूप पैसा मिळायला. त्यांच्या नंतर मग ते हळूहळू ओझर या गावी गेले आणि ओझर गावी गेल्यानंतर तिथून पुढे ते स्थायिक झाले. आज त्यांचा तिथं पाहिजे तसा हवेलीचा असा बंगला